UPSCचा अभ्यास सुरू केल्यानंतर येणारा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नोट्स मेकिंगचा. आज आपण नोट्स बनवताना काय करावं आणि काय करू नये याबद्दल बोलणार आहोत. आता त्याआधी जाणून घेऊया, नोट्स बनवणं खरंच गरजेचं आहे का? तर हो, कारण आपला वास्ट सिलॅबस बघता आपण खूप कंटेंट वाचत असतो. तो रिवाईज करण्यासाठी ठराविक गोष्टींच्या नोट्स आपल्याकडे असणं महत्त्वाचं आहे. पण कोणत्या कंटेंटसाठी नोट्स बनवायच्या ते समजणं आवश्यक आहे, जेणेकरून आपला वेळ आणि मेहनत दोन्हीही वाचेल. आता प्रश्न येतो, नोट्सचा व्हॉल्यूम किती असावा? तर नोट्स या अत्यंत कन्साइज आणि मुद्देसूद असाव्या. त्यांचा उद्देश रिव्हिजन हा आहे, नवीन कंटेंट वाचणं नाही, हे लक्षात ठेवून नोट्स बनवावे. कंटेंट रिप्रोड्यूस करून पुस्तकां इतक्याच बल्की नोट्स बनवल्या तर इट इज जस्ट वेस्ट ऑफ टाइम. यासाठी मायक्रो नोट्स ही अतिशय उपयुक्त संकल्पना आहे. एखादा टॉपिक वाचल्यानंतर तो रिवाईज करण्यासाठीचे फक्त पॉइंटर्स किंवा टर्म्स लहान डायरीमध्ये नोट करून तुम्ही मायक्रो नोट्स इझिली बनवू आणि रिवाईज करू शकता. आता पुढचा प्रश्न येतो, नोट्स कशाच्या बनवाव्या? NCERT बुक्समधला जो कंटेंट तुमच्यासाठी अत्यंत नवीन आहे आणि टॉपिक समजून घेण्यापलीकडे ॲन्सर रायटिंगमध्ये तुम्ही तो डायरेक्ट वापरणार असाल तर तो नोट करून ठेवा. उदाहरणार्थ पॉलिटी, इकॉनॉमिक्स टेक्स्टबुकमधील केस स्टडीज किंवा एक्झाम्पल्स. न्यूजपेपरच्या नोट्स बनवू नका. न्यूजपेपर वाचण्याचा हेतू करंट इव्हेंट्सबद्दल अवेअरनेस हा आहे. तो वाचताना त्या न्यूज तुमच्या सिलॅबससोबत लिंक करण्याचा प्रयत्न करा. त्याच्या नोट्स बनवण्यात वेळ घालवू नका. करंट अफेअर्सचे मंथली मॅगझिन तयार मिळतात, ते वाचून रिवाईज करा. हे मॅगझिन नोट्स फॉर्मॅटमध्येच असल्याने त्यातच हायलाईट करून महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. रेफरन्स बुक्स हे विषयाच्या इनडेप्थ अंडरस्टँडिंगसाठी वापरा. तुम्हाला लक्षात ठेवायच्या असलेल्या गोष्टी किंवा मुद्दे मार्जिनमध्ये नोट करा आणि रिवाईज करा. शक्यतो ओरिजिनल टेक्स्टबुक्स किंवा रेफरन्स बुक्स स्वतः वाचा. त्याच्या रेडीमेड नोट्सवर अवलंबून राहू नका. शक्य असेल तर टॅबलेट किंवा लॅपटॉपवर नोट मेकिंग ॲप्स वापरून डिजिटल नोट्स बनवा. त्या एडिट करणं सोपं जातं आणि त्यामध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी जसं की पिक्चर्स, मॅप्स, वेब लिंक्स ॲड करू शकता. थोडे एफर्ट्स घेऊन हँड रिटन नोट्सही तितक्याच इफेक्टिव्ह बनवता येतात, हे विसरू नका. महत्त्वाचा कंटेंट किंवा पेजेस फ्लॅग करणं, स्टिकी नोट्स वापरणं, हायलायटरचा योग्य वापर करणं, पुस्तकांच्या मार्जिन्समध्ये नोटिंग करणं, हे स्किल्स डेव्हलप करून तुम्ही नोट्स आणखी इफिशियंट व युजफुल बनवू शकता. NCERT किंवा इतर बुक्समधील मॅप्स किंवा स्वतः ड्रॉ केलेल्या मॅप्सवर रिलेव्हंट इन्फॉर्मेशन नोट केली तर ॲन्सर रायटिंगमध्ये डायरेक्टली यूज करता येते. त्याचबरोबर ती अधिक चांगल्या प्रकारे लक्षातही ठेवता येते. UPSC प्रिपरेशनमध्ये आपण ह्यूज कंटेंटला एक्सपोज होत असतो. अल्टिमेटली तो आपल्या ॲन्सर्समध्ये उपयोगात आणण्यासाठी तो लक्षात राहणं गरजेचं आहे. त्यासाठी ब्रेनच्या पिक्चर सुपिरियरिटी इफेक्टचा वापर करा. पिक्चर फॉर्ममधील गोष्टी लवकर आणि जास्त काळ लक्षात राहतात. माइंड मॅप्स, फ्लो चार्ट्स, डायग्राम्स सतत डोळ्यासमोर ठेवा आणि नोट्समध्ये जास्तीत जास्त उपयोगात आणा. आणि फायनली, जोपर्यंत तुम्ही नोट्स पुन्हा पुन्हा वाचत नाही तोपर्यंत त्यावरची मेहनत व्यर्थ आहे. सेम टॉपिक प्रत्येक वेळी वेगवेगळ्या सोर्सेसमधून वाचण्यापेक्षा एकच सोर्स पुन्हा पुन्हा रिवाईज करा. नोट्स परत परत वाचून त्याची पिक्चर मेमरी तयार होऊ द्या, जेणेकरून नोट्सचा ॲक्च्युअल वापर तुमच्या ॲन्सर्समध्ये करून घेता येईल. सो कीप रिवायझिंग अँड बी स्मार्ट वाईल मेकिंग नोट्स. ऑल द व्हेरी बेस्ट.